पावसाळ्यातील गारवा कमी होऊन अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरात पित्त वाढू लागतं आणि त्यात नवरात्रीचे उपवास म्हणजे अजून पित्त वाढ। यासाठीच हे उपवास कसे करायचे किंवा या उपवासाच्या दरम्यान आपण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे याविषयी आपण या रील मध्ये पाहूया। सर्वात पहिल्यांदा म्हणजे दांडिया खेळून झाल्यानंतर जे तुम्ही पावभाजी, मिसळ पाव, पिझ्झा, बर्गर ह्या सगळ्या गोष्टी खाता तर हे सर्व पदार्थ पित्त वाढवणारे आहेत हे लक्षात ठेवा। त्यामुळे असे पदार्थ खाणं शक्यतोवर टाळा। त्यातून जर तुमची प्रकृती पित्ताची असेल किंवा तुम्हाला आधीपासून पित्ताचा म्हणजेच ऍसिडिटीचा त्रास असेल तर हे सर्व पदार्थ तुमची डोकेदुखी वाढवणार एवढं मात्र नक्की। तर या काळात तुम्ही काय काय खाऊन उपवास केला पाहिजे? सात्विक आहार करा, जसं की दूध, गाईचं तूप। डोंट वरी, गाईचं तूप खाल्ल्याने कोणत्याही प्रकारे कोलेस्ट्रॉल, चरबी किंवा वजन वाढत नाही। त्यामुळे बिनधास्त होऊन तुम्ही हे गाईचं तूप खा। गाईचं तूप हे पित्तावरचं सगळ्यात श्रेष्ठ औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। यासोबतच तुम्ही वेगवेगळी फळं, ड्रायफ्रुट्स हे देखील तुमच्या आहारात ऍड करू शकता। साध्या पाण्याशिवाय तुम्ही पित्त कमी करण्याकरता शहाळ्याचं पाणी, कोकमाचं सरबत, आवळ्याचं सरबत, त्याच्याशिवाय गुलकंद, मोरावळा यासारखे थंड पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये ठेवू शकता। आयुर्वेदामध्ये हा काळ डिटॉक्स म्हणजे विरेचन नावाच्या पंचकर्माकरता अधिक उत्तम सांगितलेला आहे। ज्यांना वर्षभर पित्ताचे आजार होतात, वारंवार ऍसिडिटी होते किंवा ज्यांना वारंवार स्किनचे आजार असतात, एक्झिमा, सोरायसिस, ॲक्ने पासून ते वेगवेगळ्या ॲलर्जीज पर्यंत, तर त्यांच्यासाठी हा ऋतुसंधीचा काळ म्हणजे सुवर्ण पिरियड आहे। या काळामध्ये जर तुम्ही विरेचन हे पंचकर्म करून जर शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढले तर वर्षभर तुम्हाला पुन्हा कोणतेही पित्ताचे आजार होत नाहीत। याने पित्त शरीरातून मुळासकट बाहेर काढले जाते। तेव्हा नक्की हे सीझनल डिटॉक्स करून घ्या आणि तुमची नवरात्री या सुंदर सुंदर पदार्थांनी आरोग्यदायी बनवा। धन्यवाद।